तर नमस्कार मंडळी, कोकणी चेडू मयुरी पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत असं. तर आता मी कामावरून गेले आणि कामात जायच्या आधी आता मच्छीवाला भेटलो, तर मी त्याच्याकडनं हे 100 रुपयाची पापलेट घेतली. तर हे ना मी आधी 5-6 वेळा धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग आता हे शेवटच्या पाण्यातून धुवून घेते. त्याच्या आधी मी मीठ लावून एकदम स्वच्छ साफ धुवून घेतलेली. आता मी शेवटच्या पाण्यातून 1-2 वेळा धुवून घेते. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे आता या इकडे म्हणजे ह्या दुसऱ्या ताटात ठेवते. ह्या पाण्यातनं धुवून ह्या दुसऱ्या ताटात टाकते. तर हे बघा एक एक करून मी दुसऱ्या ताटात टाकून देते धुवून. तर आता हे धुवून झाले. त्यानंतर मी हा कोकम आगळ माशात मी लावून घेते. आम्ही कोकणी असल्यामुळे आमका आगळ वगैरे लागतं. माशात काय काय लोक कसे आंबट वगैरे नाही टाकत, पण आमका आंबट लागतंच. मच्छी म्हटलं की आंबटपणा हवंच. तर त्यानंतर मग ह्या मीठ टाकून घेते आणि मग ही मिरची पावडर असेल लाल तिखट ती टाकून घेते. तुमच्याकडे जो पण खायचा मसाला असेल तो तुम्ही टाकू शकतास. आणि मग टाकून झाली पूर्ण. त्याच्यानंतर मग आता हळद टाकते. आणि मग आता हिंका व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स करून मग मॅरिनेटला ठेवून देणार. तर आता बघा ह्या व्यवस्थित मिक्स झाला. आता मी हे थोडं मॅरिनेट करून ठेवते. माझ्याकडे जास्त वेळ नव्हतो कारण ऑलरेडी जेवण करू उशीर झालं होतं. तर मी फक्त एक 10-15 मिनटंच मॅरिनेट करून ठेवलं. त्यानंतर मग आता त्याचे सुके मसाले आपण काढून घेऊया फ्राय करायसाठी. तर मी मीठ, हळद आणि बारीक रवा घेतले. त्यानंतर ना मी हे आपला आगरी मसाला होतो ना तो विकत आणलं होतं असं टेस्ट बघूसाठी. आम्ही शक्यतो मालवणी मसाले वापरतो, तर म्हटलं आगरी मसाल्याची पण टेस्ट बघू. हे आगरी मसाला मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले. आणि त्यानंतर मग तांदळाचा पीठ आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आता मी मिक्स करून घेते सगळा. तर मिक्स करून घेतले हा बघा. आणि आता ह्याच्यामध्ये एक एक मासो मिक्स करून फ्राय करून ठेवायचं. तर आता मी ह्या त्याला कोटिंग लावून घेते व्यवस्थित. तर ह्या बघा आता मी अशा पद्धतीने एक एक सगळे हे मासे लावून घेतले. आता मी तवो गरम झाला, त्याच्यात तेल टाकले आणि आता हे मासे सोडून घेते त्याच्यात फ्राय करूसाठी. तर अशा पद्धतीने मी एक एक करून सोडून घेतलं आहे. आणि आता हे बघा फ्राय झाले तर मी आलटून पलटून घेते व्यवस्थित. तर आता ह्या तेल ना नाशात म्हणजे कसं लगेच काढला तर मग ते तेलकट होतात ना, म्हणून हे जरा साईडला असे तव्याच्या साईडला असे लावते म्हणजे त्याच्यातला तेल असं ना आता निघून जाईल व्यवस्थित. म्हणून मी हे असे साईडला करून ठेवते आणि मग दुसरे मासे सोडून घेते त्याच्यात. तर अशा पद्धतीने बघा माझे सगळे मासे आता फ्राय करून झाले आहेत. बारीक पापलेट होते बारके, ते आता हे सगळे फ्राय करून झाले असत. तर मग हे बघा सगळे फ्राय करून झाले. तर आता मी जेवण वाढून घेते. तर आता स्पर्शला भूक लागली होती बोलता, आता मी त्याला वाढून घेते जेवण. तर त्याका बघा मच्छी फ्राय, लोणचा दिलं आणि मसूरचा कालवण, कारण त्याला फ्राय असल्यावर भाजी लागतं म्हणून मग लोणचं दिलं. तर आता ह्यो बघा मोबाईल बघता. आता ह्या जेवण त्याला वाढून ठेवले. आता वाढून ठेवल्यावर लगेच जेवणार नाही, टाईमपास करत राहणार. आणि जोपर्यंत वाढून देत नाही ना तोपर्यंत मग वरडत बसणार, मागा भूक लागली जेवण. अरे मला
तो म्हणता माझा व्हिडिओ कशा काढतस, व्हिडिओ नको काढस. तर माझ्याकडनं मोबाईल खेचून घेतला त्याने. तर मग आता बघा जेवण वाढून ठेवलं जातं, तरी पण आता जेवत नाही, मोबाईल बघत बसलो. तर जरा दमूक झाला म्हणून मी पण आता खुर्चीवर बसले. घड्याळात बघा खूप लेट झाला, म्हणजे घड्याळ आमचा 15 मिनटं पुढे असा 3:30 वाजले. तर चला मग बाय बाय, आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. चला तर बाय बाय.